आणि यानंतर आपण काही सविस्तर बातम्या पाहूयात। एक आठवड्यापासून राज्यातील महसूल कर्मचारी संपावर जाणार आहेत। उद्या मुंबईत महसूल मंत्र्यांसोबत बैठक होते। तोडगा निघाला नाही तर आंदोलन सुरूच ठेवणार असा पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतलाय। प्रलंबित विविध मागण्यांसाठी कर्मचारी संपावर जाण्याचा इशारा देत आहेत। एक आठवड्यापासून राज्यातील महसूल कर्मचारी संपावर आहेत। उद्या मुंबईत महसूल मंत्र्यांसोबत बैठक होते आणि याच बैठकीत जर का तोडगा निघाला नाही तर आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिलाय। प्रलंबित विविध मागण्यांसाठी कर्मचारी संपावर गेलेत। आपल्या विविध मागण्यांसंदर्भात राज्यातील महसूल कर्मचारी हे जवळपास आठवड्याभरापासून सुट्टीवर गेलेले आहेत। काम बंद आंदोलन खरं तर त्यांनी केलेलं आहे आणि यामुळे कुठेतरी नागरिकांचे देखील हाल होताना दिसून येत आहेत। नक्की हे आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर काय आली ते आपण जाणून घेऊयात। माझ्यासोबत त्या संघटनेचे अध्यक्ष आहेत। जीवनजी, मला सांगाल काय आहे नक्की आंदोलन, काय मागणी? ॲक्च्युली 2006 साली महसूलचा आकृतीबंध तयार झाला। त्यानंतर नवीन आकृतीबंध 2016 साली होणं अपेक्षित होतं, अपेक्षित नाही तर अभिप्रेत होतं, पण झालं असं की 2016 साली तो झाला नाही। म्हणून मग शासनाने त्यावेळेस दांगट समितीच्या निर्मिती केली। दांगट समितीने अहवाल पण दिला 2017 पण त्यानंतर पण 2024 अखेरपर्यंत आकृतीबंध मंजूर झालेला नाही। राज्यात जवळपास 40% पदं रिक्त आहेत। मग कुठेतरी ह्या 40% पदांचा जो अतिरिक्त कार्यभार आहे तो ह्या 60% कर्मचाऱ्यांना करावा लागतो। 2006च्या पदसंख्येवर आज महसूल विभाग काम करत आहे। म्हणजे मागच्या या 16-17 वर्षामध्ये जे काम वाढलं आहे त्याचा पण अतिरिक्त कारभार परत याच्यावर येतो आहे। म्हणजे आता जे 60% कर्मचारी करत आहेत त्याच्यावर येतो आहे। आम्ही 2017 पासून पदभरतीसाठी आणि आकृतीबंध मंजुरीसाठी वेळोवेळी शासनाकडे गेलेलो आहोत, पण अद्यापही ते झालेलं नाही आहे। त्यामुळे नाईलाजाने आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागलेली आहे। याबाबत तुम्ही मंत्री असेल किंवा इतरांची देखील सचिव असेल यांची भेट घेतली का? त्यांच्याकडून काय सांगण्यात आलं, काय आश्वासन देण्यात आलं? याबाबत आमची महसूल मंत्री महोदयांसोबत आता एक 3-4 दिवसापूर्वी भेट झाली। माननीय महसूल मंत्री महोदय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने अतिशय सकारात्मक आहेत। त्याच अनुषंगाने त्यांनी उद्या संघटनेसोबत बैठक आयोजित केलेली आहे। त्या बैठकीत तोडगा निघाला नाही तर काय पुढे? नाईलाजाने संप पुढे कंटिन्यू सुरू ठेवावा लागेल। पण यामुळे जे कुठेतरी नागरिकांचे हाल होताना दिसून येत आहेत त्यांना आपण काय सांगाल? सर, ॲक्च्युली असं आहे की तसं पण जो 60%चा जो कर्मचारी आहे, 60% जो कर्मचारी आहे तो पूर्णपणे दबला गेलेला आहे या सगळ्या याच्यामध्ये।